रामकृष्ण हरी. तुम्हा सर्वांना रामनवमीच्या मनपूर्वक शुभेच्छा. प्रभू रामचंद्रांच्या कृपेने तुम्हाला प्रभू रामचंद्रांच्या कृपेने सर्व काही प्राप्त हो, हेच प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना. आजच्या रामनवमीच्या पावन तिथीला आपण प्रभू श्री रामचंद्रांनी शबरी मातेला केलेल्या 9 भक्तीचं वर्णन ऐकूयात. शबरी माता भगवंताची अनन्यसाधारण अशी भक्त होती. तिची भक्ती अनन्यसाधारण अशी होती. मतंग ऋषी हे शबरी मातेचे सद्गुरू होते. मतंग ऋषीची शबरी माता निरंतर सेवा करायच्या व निरंतर मतंग ऋषींची सेवा करता करता इतक्या गुरुभक्तीत त्या तल्लीन झाला की त्यांना आपल्या देहाचं पण काही भान राहिलं नाही. इतक्या त्या गुरुभक्तीत तल्लीन होत्या. आता त्यांच्या त्या गुरुभक्तीवर प्रसन्न होऊन सद्गुरूंनी त्यांना सांगितलं, आशीर्वाद दिला की आपण काळजी करू नका, आपल्याला भेटायला आपल्या दारी स्वतः भगवंत येतील. आता त्यावेळेसपासून शबरी माता भगवंताची रोज वाट पाहत आहेत की आज माझ्या दारी परमेश्वर जरूर येतील. आता ते असं नित्य भगवंताची वाट पाहत आहेत. आता शबरी मातेच्या कुटियेमध्ये भगवान श्रीराम आणि लक्ष्मणजी आलेले आहेत. शबरी माताचा आनंद गगनात मावत नाही, इतका तिला अतिशय आनंद झालेला आहे. शबरी माता त्यावेळेस म्हणते की ज्यांच्यासाठी वेद नेती नेती म्हणतो त्यांची मी कोणत्या शब्दात स्तुती करू? मी तर आहे अधम आहे. मी कोणत्या शब्दात आपली स्तुती करू ते माझ्या आज लक्षात येत नाहीये. शबरी मातेचा हा भाव पाहिल्यावर प्रभू श्रीराम म्हणतात की मानहु एक भगती कर नाता. हे माता, मी फक्त भक्तीचं नातं मानतो. कोण किती उच्च कुळात जन्मलेला आहे किंवा कोण किती मोठा आहे हे मी मानत नाही. मला फक्त भक्ती प्रिय आहे. प्रभू श्री रामचंद्र पुढे म्हणतात की एखाद्याने खूप मोठ्या कुळात जन्म घेतला, खूप मोठ्या जातीत जन्म घेतला, ऐश्वर्य संपन्न आहे, बलशाली पण आहे, चतुर पण आहे, शब्द कौशल्य पण त्याच्याकडे भरपूर आहे, पण जर त्याच्यामध्ये जर भक्ती नसेल तर ते सर्व व्यर्थ आहे. कसं व्यर्थ आहे? तर आकाशात ढग आहेत पण त्या ढगातून पाऊस पडत नाहीये. त्याचा कुणालाही त्या आकाशातील ढगांचा फायदा होत नाहीये. तशा प्रकारे त्या मनुष्याच्या अंगात सर्व गुण संपन्न आहे पण त्याच्या अंगी जर भक्ती नसेल तर बाकीचे सर्व गुण व्यर्थ होतात. हेच श्रीमद भागवतात प्रल्हादजी भगवंताची स्तुती करताना सांगतात. आता शबरी मातेला भगवंत 9 भक्तीचं वर्णन करतात. शबरी मातेवर अत्याधिक प्रसन्न होऊन भगवंत आता 9 भक्तीचं वर्णन करतात. प्रथम भगती संतन कर संगा. प्रथम भक्ती कोणती आहे? तर संतांचं संग करणे, संत संग निरंतर करणे ही प्रथम भक्ती आहे. जेवढे पण साधू संत झालेले आहेत त्यांनी संत संघाचं महिमा गायन केलेले आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आणि पुढं म्हणतात की संत संग देई सदा. हे विठ्ठला मला सदा संत संग दे असं तुकाराम महाराज मागतात. आणि पापी लोकांचा पण उद्धार करणारे संतजन आहेत. रेड्याच्या मुखातून पण वेद बोलवण्याचं सामर्थ्य या संतजनांमध्ये आहे. हे ते असे दीनहीनांवर कृपा करणारे असे संत आहेत. या संतांचा संग करणे ही प्रथम भक्ती आहे. दुसरी रती मम कथा प्रसंगा. भगवंताच्या कथेत प्रेम उत्पन्न होणे. भगवान श्रीरामांची कथा, भगवान श्रीकृष्णांचे लीला चरित्र ऐकताना आपसुक त्यांच्याबद्दल त्या प्रेम उत्पन्न होतं. त्या कथेत श्रद्धा निर्माण होणे हे भगवंताची दुसरी भक्ती आहे. गुरुपद पंकज सेवा तिसरी भगती अमान. तिसरी भक्ती आहे ती म्हणजे सद्गुरूंची सेवा करणे.
सद्गुरूंच्या सेवेत सतत मन एकाग्र असणे, त्या सद्गुरूंच्या चरणकमलांच्या कृपेने आपला सगळा अहंकार, सगळा अभिमान हा नष्ट होऊन जातो व याच नरदेहात आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. चौथी भगती मम गुणगण करही कपट तजी गान. चौथी भक्ती आहे भगवंताच्या गुणांचं गायन करणे. कपट त्याग करून भगवंताच्या गुणांचं गायन करणे ही चौथी भक्ती आहे. भगवंतांच्या गुणांचं गायन करता करता मन निर्मल होऊन जातं व त्याला ही निर्मल मनात ही चौथी भक्ती विराजमान होते. मंत्र जाप मम दृढ विश्वासा पंचम भजन सुबेद प्रकाशा. पाचवी भक्ती आहे मंत्र जपात विश्वास, नामस्मरणात विश्वास असणे की ह्या नामाद्वारेच माझा उद्धार होईल. नामा वाचून अन्यथा सत्य न मानावे, ही भगवंताची पाचवी भक्ती आहे. नामस्मरणानेच माझा उद्धार होईल. नामा वाचून जो काही जाणत नाही त्याच्यासाठी सर्वस्व हे भगवंताचं नाम आहे. त्याच्यामध्ये ही पाचवी भक्ती निवास करते. छटदमशील बिरती बहु कर्मा निरत निरंतर सज्जन धर्मा. सहावी भक्ती आहे अंगात शील गुण धारण करणे, सर्वांवर दया करणे, इंद्रियांवर विजय प्राप्त करणे, ही सहावी भक्ती आहे. आणि सर्व कार्य करताना पण सगळ्यातून वैराग्य असणे. सातव सम मोहिमय जग देखा मोते संत अधिक करी लेखा. सातवी भक्ती आहे ती म्हणजे सर्व ठिकाणी तो मलाच पाहतो. पशु पक्षी जड जीव अज्ञानी सज्ञानी सगळ्यांमध्ये तो मलाच पाहतो. ही सातवी भक्ती आहे. संत एकनाथ महाराज रामेश्वराच्या दर्शनाला चाललेले असताना रामेश्वराच्या मंदिराच्या बाहेर एक तडफणारं गाढव दिसलं. तर त्या गाढवामध्ये पण संत एकनाथ महाराजांना भगवंताचं दर्शन झालं. हे काय आहे तर ही भगवंताचं सगळीकडे आपल्याला दर्शन होऊ लागणं ही भगवंताची सातवी भक्ती आहे. आणि आपल्याला भगवंतापेक्षा भगवंताचे भक्त अधिक आवडू लागले, संतांमध्ये अधिक प्रेम उत्पन्न होणे ही सातवी भक्ती आहे. हे सगळ्यात दुर्लभ आहे. भगवंतापेक्षा भगवंताचे भक्त प्रिय असणे हे सगळ्यात दुर्लभ आहे. ही सातवी भक्ती आहे. आठव जथा लाभ संतोषा सपने हुनही देखही परदोषा. आठवी भक्ती आहे संतोषी असणे व दुसऱ्याचं अहित व्हावं असं कधीच तो विचार करत नाही. सपने हुनही देखी परदोषा. परदोष म्हणजे दुसऱ्याचं वाईट गुण आहेत त्याची कधी तो निंदा करत नाही किंवा कधी त्याचा तो विचार करत नाही. ही भगवंताची आठवी भक्ती आहे. आणि नववी भक्ती आहे नवम सरल सब छलहीना. नवम सरल सन छलहीना मम भरोसे हिय हर्षन दीना. नववी भक्ती आहे सरळता भक्तीत यावी. सरळता भक्तीत यावी, कोणतंही छलकपट मनात नसावं, ही भगवंताची नववी भक्ती आहे. कोणत्याही परिस्थितीत त्याला हर्ष किंवा विषाद सुख दुःख होत नाही, ती भगवंताची नववी भक्ती आहे. भगवान श्रीराम शबरी मातेला म्हणतात की या 9 भक्तीतली एक जरी भक्ती या जीवाला प्राप्त झाली तर त्याचा परमुद्धार होतो. तर प्रभू श्रीरामांच्या चरणी आपण हेच प्रार्थना करूया की आम्हाला ही आपली सुलभ अशी असणारी भक्ती प्राप्त व्हावी. बोला सीताराम भगवान की जय हो.